माझं तर तिकीट अवघ्या 1 ते 1.5 दिवसामध्ये माझं तिकीट कापलं गेलं. ते पण त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाचा एक व्यक्ती जो राष्ट्रवादीकडून उभा आहे त्याचा धोका त्यांना वाटला, म्हणून या एरियातली महिला नको, या एरियातली द्या, अशा प्रकारचं माझ्या कानावर आलेलं आहे. माझं काम चांगलं असताना, माझं 20 वर्षाचा माझा जवळपास प्रवास असताना आणि माझ्या एरियामध्ये, माझ्या प्रभागामध्ये सगळ्यांची मला पसंती असताना सुद्धा ज्या बाईला 4 लोकंसुद्धा ओळखत नाही त्या बाईला वेळेवर उभं केलेलं. आजही मला कॉल येतात लोकांचे की ताई आम्ही तुमच्यासोबत आहे. तुम्ही कुठून इच्छुक होता? मी प्रभाग क्रमांक 22 मधून आरती गुटलकर इच्छुक होते आणि मला यांनी जाणून बुजून जाणीवपूर्वक डावललेलं आहे. मी फोन केल्यानंतरही मला व्यवस्थित उत्तरं दिले गेली नाही. असं नाही म्हणायचं मला की मला त्यांच्याबद्दल काही निष्ठा नाही आहे, म्हणून आम्ही निष्ठेनेच काम केलेलं आहे. आम्ही दल बदलू लोक नाही आहोत, आम्ही पक्षाचे लोक आहोत, पक्षाचंच काम करणार. पण याचा अर्थ असा नाही की पक्षाने वारंवार आमच्यावर अन्याय करावा, कारण 20 वर्षापासून नेहमी आम्हाला प्रत्येक गोष्टीला यांच्यासोबत भांडावंच लागतं. प्रत्येक वेळी महिलांनीच का भांडायचं? 50% आरक्षण दिलं ना तुम्ही, कोणासाठी दिलं तुम्ही 50% आरक्षण? हां, महिलांसाठी दिलं होतं ना. मग महिला पदाधिकारी होत्या का कोणाच्या बायका, मैत्रिणी, आई, बहीण, वहिनी यांच्यासाठी होतं? मग असं सांगायचं ना आम्हाला. आम्ही आमचा वेळ खर्च केला नसता, आम्ही पैसा खर्च केला नसता. हां, आम्हाला लेकरं आहेत, आमचा संसार आहे, आमची नवरा आहे, आमची फॅमिली आहे. आम्ही सगळी फॅमिली म्हणजे आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि यांच्या मागे फिरलो, यांचा प्रचार केला. आज मला सांगा, ज्या ज्या महिलांनी प्रचार केलेला आहे, ज्या ज्या महिलांनी पक्षासाठी प्रचार केलेला आहे, त्या महिलांना आज तुम्ही घरात बसवलं आणि त्याच्यावर आयती पोळी भाजून घेऊ लागले.